गाइस वेलकम बॅक टू चॅनल ज्याचं नाव आहे NSP क्रिएशन्स अँड ब्लॉग्स. तर आता तुम्ही बघू शकता मी जिम मध्ये आलेलो आहे. 1 वर्ष झालं, 1च्या जास्त वर्ष झालं मी कन्सिस्टंट नव्हतो, कारण की माझ्याकडे काही कंटेंटच नव्हते असं टाकण्यासारखे. म्हणजे कंटेंट होते पण मी आळशी होतो. तर आतापासून तुम्हाला प्रॉपर व्हिडिओज येतील. आणि जसं की तुम्ही बघू शकता मी आता जिम मध्ये आलेलो आहे. मी वर्कआउटचे रिलेटेड व्हिडिओज टाकणार आहे आणि आपले जिम बडीज आहेत सर्व. आणि असं जरा आमचं जिम दिसतं, जरा दाखव साईडला. हे असं छोटंसं असं आमचं जिम आहे, पण इथे खूप मजा मस्ती होते, त्यासोबत वर्कआउट सुद्धा होतो. आणि अशा एन्व्हायरमेंट मध्ये वर्कआउट करायला खूप मजा येते. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कसं बक्षोदी आणि मस्ती करून असे वर्कआउट करत असतो, कसा टाइम निघतो माहितीच नाही पडत. आणि इथे सर्व खूप चांगले आहेत बोलायला सुद्धा, असं इगोइस्टिक वगैरे कोण नाही आहे. कुणाला मदत लागली तर सर्व एक दुसऱ्याला साथ देतात. असे पोरं आहेत आपल्या इथे. तर चला बघूया. तर आता मी प्रेशर कर्ल मारणार आहे आणि तुमचा बायसेप्सचा पीक वाढेल. हे असं दिसतंय, हे इकडून असं पीक वाढेल. आज माझा बायसेप आणि ट्रायसेप डे आहे. तर मी पहिला कसं मारायचो, बायसेप्स आणि ट्रायसेप्स असं वेगवेगळं मारायचो. नंतर मी फक्त बायसेप आणि नंतर पूर्ण ट्रायसेप्स मारायला गेलो. पण नंतर कसं एनर्जी लेस वाटायला लागलं, कारण की पहिलाच तुम्ही थकता. म्हणून मी पहिला बायसेपचं एक व्हेरिएशन घेत, मग ट्रायसेपचं व्हेरिएशन घेत तुम्हाला दाखवतो. तर चला सेटला सुरुवात करूया आता. हे आपण स्टार्ट करणार आहे 6 नंबर सेटनी, कारण की पहिलाच एवढं हेवी मारून काय मतलब नाही. अजून 2 सेट मारायचे आहेत. ठीक आहे, हे असं आपण घेतलं. प्लेसिंग प्रॉपर झाली पाहिजे. प्लेसिंग प्रॉपर नसली ना तर पूर्ण तुमचा गोंधळ होईल आणि सेट मारून पण काय मतलब नाही, ग्रोथ होणार नाही मसलची. ठीक आहे, पाच 6 7 8 9 10 11 12 13 14 15 हे लास्ट 16. कधी पण सेट संपवाल तर लक्षात ठेवा, इव्हन नंबर मध्येच सेट संपवा, ऑड नंबर घेऊ नका. तर आता आपण प्रेशर कर्लचा दुसरा सेट मारणार आहोत. थोडा 1 प्लेट वाढवलेला आहे, 8 वरती मारला. आता 8 वरती मारतो, थोडा हेवी घेतो. ह्याच्यावर जास्त वेट जात नाही, पण वेट जास्तच घ्या तुम्ही, कारण की जो पहिला पंप आहे ना ह्याचा, हे बघा, हे पीक वरती असं तुम्हाला प्रेशर येईल आणि इथून पीक तुमचा वाढेल आणि तुमच्या बायसेप्सचं डेफिनेशन आणि कंडिशन खूप चांगलं होणार आहे. ठीक आहे, तर आता आपण सुरू करूया. प्रॉपर सेट व्हा कसं पण. ठीक आहे, बघूया आता किती रेपिटेशन जातात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 रेपिटेशन मारलेले आहेत भाई मी. थोडंसं हेवीच होतं पहिल्या सेटच्या मुकाबले. पहिला सेट आपण 7 वरती मारला आणि आपण जो लास्ट सेट मारणार आहोत तो मी ट्राय करेन 9 किंवा 10 वर मारायला, जास्त हेवी जायला. थोडा सपोर्ट घेईन, कारण की मग नंतर अजून खूप सारे व्हेरिएशन्स पण मारायचे आहेत, म्हणून एनर्जी राहणार नाही त्यासाठी. तर आता झाला हा बायसेप्सचा. दुसरा मारूया आपण स्कल क्रशर ट्रायसेप्ससाठी. त्यासाठी एनर्जी सेव्ह करून ठेवा, कारण की दुसरा जेव्हा तुम्ही बायसेप आणि ट्रायसेप मारणार होता तेव्हा दुसरा सेट घ्या ट्रायसेपचा स्कल क्रशर, कारण की त्यासाठी खूप एनर्जी यूज होते, म्हणून तोच व्हेरिएशन मारत. आता हे 20 kg भाई. फॉर्म जर चुकीचा गेला तर प्लीज माफ करा, कारण की आम्ही सर्व बिगनरच आहोत जिम मध्ये. तर तुम्हाला कुठे फॉर्म काय कसं चुकतो ते मला प्लीज कमेंट मध्ये कळवा. ठीक आहे, आणि नंतर पुढे डमोड.
आगे आगे भी ले सकते हो, वो सब प्राइसेस दिखे। Come on. एक नंबर है सर। बस ले ले इसका मार। हाँ मार ये। हाँ ये वेरी गुड। इसका मार। इससे भी प्राइसेस सही है। तर आता अनमोल भाई परत फ्लॅट बेंच मारणार आहेत. 22 किलोचा डंबल आहे, पण तो बोललाय की व्हिडिओ मध्ये सांगताना 25 केजी सांग. हे असे स्कॅम करतात जिम वाले जे पण इन्फ्लुएन्सर आहेत. पण मी एकदम राज ठाकरेंचा माणूस आहे. मी खरंच बोलणार. ठीक आहे. हा बघितलं हे यांची शिस्त हे दाखवतायत जिम मध्ये. ठीक आहे. आता इगो यांचा वाढलेला आहे म्हणून आता 25 केजी घेत आहेत. पण 25 केजीनी पण नीट फॉर्म गेला पाहिजे भाई. समजलं ना. असं नाही की मार रहा है 25 किलो बाहर आ रही है 22.5 की, ऐसा नहीं चाहिए. आता आमदार श्री मध्ये हे उतरणार आहेत. चलो चलो भाई चलो चलो, एकदम सीरियस मूड, एकदम सीरियस मूड. चलो चलो चलो, पिक करो अच्छे से, होल्ड. चलो एक. अभी किसने बोला कुड़ा? शुरू होने से पहले अभी किसने बोला कुड़ा? पूछो उनको जरा. ये इसको जॉलन का 01 सेकंड. इधर इधर इधर. पिया हिट किया. अनमोल भाई टीम लावा. काय शुरू होने से पहले ही खत्म हो गया. लड़ता है का तुम्ही? लड़ता है का? किसका किसी साले रुला दिया ना बिचारे को, रुला दिया ना. तर परत ट्राय करत आहेत 25 से. फर्स्ट टाइम ट्राय केलेला तेव्हा गेला नाही त्यांचा सेट प्रॉपर. ह्यांचं वर्कआउट वरती नाही, मुलींवरती जास्त लक्ष असतं म्हणून हे असं होतं. रोणी कांबले. चलो भाई. 1 2 3 4 जाऊ दे 5. चल 6 7 जाऊ दे. चल 8. चल 8. चल लास्ट 2. चल 9. लास्टचा एक 10. चल ओढ. अशा प्रकारे भाईनी 10 रेप्स मारलेले आहेत 25 किलोचे. फर्स्ट टाइम ट्राय केलं नाही, पण सेकंड गोला त्यांनी बेस्ट दिले. आणि ह्या वर्कआउटला मी रेट करतो 10 पैकी 7.5. मी 7च देणार होतो, कारण 7.5 त्यांच्या इगो साठी दिलाय मी. इगो लिफ्टिंग केलेली आहे त्यांनी. ठीक आहे. काय आहे? गट्स आहे. ठीक आहे. तर आता आपण इन्क्लाइन बायसेप कर्ल मारणार आहोत. मी 2 सेट ऑलरेडी मारलेत. 10च्या वेटनी मारलेत, एक 12.5च्या वेटनी मारलेत. आणि आता लास्ट सेट आहे तो 15च्या वेटनी मारणार आहे, म्हणजे टोटल 30 केजी. तर बघूया किती जातात. ठीक आहे. जा भाई जा तुझा. ह्याच्यामध्ये हात बॉडी पोस्चर असा पाहिजे, प्रॉपर पाठी. आणि बेंचचा सेट 4th वरती पाहिजे, 4 नंबर वरती. आणि इथून मग असं आपल्याला उचलायचं आणि पूर्ण खाली सोडायचं. परत सेम फॉर्म रिपीट. थोडस चुकलेलो आहे, पण काय नाही, परत सुरू करू. तर मित्रांनो 5 असे रेपिटेशन गेलेले आहेत, कारण की खूप हेवी होता सेट. पहिलाच मी 2 सेट मारलेलो. आता हे इन्क्लाइन बायसेप कर्ल मारलं मी. आता तिसरा व्हेरिएशन मारूया आपण ट्रायसेप्सचं. ठीक आहे. तर या चला ट्रायसेप्स मध्ये शो करतो तुम्हाला कसं मारायचं ते.
तर आता मी ट्रायसेप रोप एक्सटेन्शन मारणार आहे. पहिला 2 सेट मारलेले आहेत. एनर्जी खूपच लो आहे, पण तरी पण ह्याच वेटवर मारणार आहे. 6 वरती ठेवले प्लेटवर. थोडासा सपोर्ट घेऊन मारू, बघूया आता किती जातात ते ह्याचे. आणि फॉर्म बघू आता थोडा, मी बिगिनरच आहे तर बघूया कसं जातो. ठीक आहे भाई, बरं. हे आमचे साहिल भाई थोडे लेट आलेले आहेत जिमला. लास्ट पर्यंत 12च रेपिटेशन गेलेत, पण चांगले गेलेत. हा आता माझा लास्ट सेट होता. ह्याच्यानंतर मी हॅमर कर्ल्स मारणार आहे बायसेप साठी परत. तर चला बघूया तो वाला वर्कआउट कसा होतो. तर आता हा लास्ट सेट आहे पुन्हा वर्कआउट सेशनचा आजच्या दिवशीचा. तर मी बायसेप कर्ल मारणार आहे आता. सॉरी, बायसेप कर्ल बोलतो, हॅमर कर्ल मारणार आहे बायसेपचा. तर आता पहिला सेट मारून झालेला आहे आणि आता हा लास्ट सेट आहे. 10 जात नाही कुणाचं मोस्टली, बघूया जाते की नाही आणि किती रेपिटेशन्स मारतो ते पण बघूया आणि फॉर्म चेक करूया लास्ट पर्यंत प्रॉपर टिकतोय का मी. ठीक आहे, हात असे पाहिजे. थोडं होल्ड करायचं, रिलीज. परत दुसरा होल्ड करायचं, रिलीज. परत तिसरा होल्ड करायचं, रिलीज. आणि पूर्ण वर्कआउटच्या टायमाला म्हणजे हा जो व्हेरिएशन मारताना तुमची बॉडी एकदम सरळ राहिली पाहिजे, जास्त मूव्ह नाही झाली पाहिजे, हल्ली नाही पाहिजे. ठीक आहे, जितकं स्लो मारणार तितकं तुम्हाला रिझल्ट भेटेल. घाई नाही करायची. बस 10 मारलेला आहे आणि आजचा हा बायसेप आणि ट्रायसेप डे संपलेला आहे. तर आपण तुम्हाला भेटू पुढच्या भागात. व्हिडिओला इथे सेंड करूया आता. या मुलाने चांगले व्हिडिओ काढलेले आहेत माझे. इकडे 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 भाऊ, इकडे एकच व्हिडिओ काढला पण एकदम प्रोफेशनल. तुमचं नाव सांगा. यश कासारे आहेत भाईचं नाव. आणि आता आम्हाला शॉल देऊन यांचं स्वागत करणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये मला खाली कळवा की तुम्हाला कसे व्हिडिओज अजून बघायला आवडतील. मोस्टली जिमचे रिलेटेडच येतील. तर आजसाठी फक्त इतकंच. चला भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.